महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन 2024 पिंपरी चिंचवड पुणे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष झुंजार पत्रकार दशरथ चव्हाण साहेब यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला। याचीच दखल घेऊन संभाजी ब्रिगेड नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री मारुती खोटवड साहेब यांच्या कार्यालयात कोपरखैरणे नवी मुंबई येथे जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण साहेब यांचा भव्य दिवस सत्कार करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच वरिष्ठ पत्रकार सुनील गायकवाड, जे.के. पोड, नेताजी आलोक शुक्ला, विष्णु बुरे आदि पत्रकार उपस्थित होते। ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई। दशरथ जी, सबसे पहले तो आपको बधाई। और नवी मुंबई को यह सम्मान मिला है, इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? ये जो सम्मान मिला है ना, जो अपन जो कार्य करते रहते हैं, यानी कि अपन क्या कार्य करते हैं उसका अपडेट ये आप वेबसाइट के ऊपर देख सकते हैं। दशरथ चव्हाण ने जो कार्य किया है ना, ये आप सब वेबसाइट के ऊपर आप देख सकते हैं। आप जो प्रदेश कार्यकारिणी है, ये डॉक्टर विश्वासराव आरोटे अकेले ने पुरस्कार जाहिर नहीं किया, पूरा प्रदेश कार्यकारिणी है। वसंत जी मूल्य है, संजय जी मोखरे है, कांबळे साहब है, आरोटे साहब है, शिंदे साहब है, टोरे साहब है, नवनाथ यादव साहब है, ये सिद्धार्थ जी मोखरे साहब है। और ये अपना प्रदेश कार्यकारिणी है ना, पूरा सब मिलके डिसाइड किया है कौन सा वेब पेज के ऊपर कितना न्यूज़ आ रहा है, अब किसका कार्य कैसा है, न्यू बॉम्बे में किसका कार्य कैसा चल रहा है। ये हर खबर ये ऊपर पे अपडेट रहता है, डेली अपडेट। सर, आपकी प्रशंसा अवार्ड देते टाइम भी हुई थी, तो सर आपको क्या लग रहा है कि आने वाले समय पर आपका और क्या योगदान समाज के रहेगा? समाज के लिए जो गरीब लोग हैं, गरीब लोगों को मदद करना चाहिए। यानी कि गरीब लोगों का कोई पढ़ाई में कोई कम है, इधर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ है, उसको गरीबों को लिए, यानी कि अभी जो माड़ में जो बाढ़ आया था, उधर राज्य पत्रकार संगठन ने कम से कम 5 ट्रक अनाज उधर भेजा है। किसी को ब्लैंकेट भेजा है, चावल। ये माड़ में जो पूर आया था, जो रत्नागिरी में पूर आया था, सातारा में आया था, इधर अपने एकड़ फौजी पत्रकार है, उन्होंने बहुत सब योगदान किया। अब इधर से पूरा महाराष्ट्र से उधर साहित्य सामग्री गए। आज जो पत्रकार बीमार होता है, उसके लिए पत्रकार संघ को एक कॉल करेगा ना, एक कॉल, तो आपको इमीडिएट पूरा हेल्पलाइन अवेलेबल हो जाता है। अभी किसी को पत्रकार के एक्सीडेंट हो जाता है, किधर उसको पेमेंट का कमी पड़ता है, तो ये पत्रकार संगठन जो जिधर अपने पास रजिस्टर है, तो उनको 100% इलाज करता है। 5 लाख का इसका बीमा है। दुर्घटना हो गया है, यानी कि किसी का ये होगा, देहात होगा, तो ये संगठन अपना 10 लाख का हर एक का विमा निकाल के रखा है। सर, हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, कारण दशरथ चव्हाण साहेबाचा सत्कार तुम्हाला करायची कल्पना कशी सुचली आणि सत्कार कशा संदर्भात केला त्यांचा? मी ज्या वेळेला पेपरला बातमी वाचली की आमचे मित्र श्री दशरथ चव्हाण यांना पुरस्कार राज्याचा प्राप्त झाला, त्यावेळेला बातमी वाचल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि एकदम आश्चर्याचा धक्का बसला। आपले मित्र यांना जर एवढा मोठा पुरस्कार मिळत असेल तर आपण आपल्या संघटनेतर्फे त्यांचा एक सत्कार केलाच पाहिजे, असं झालं। आणि त्याच्यामुळे मी त्यांना दुपारी फोन केला, म्हटलं संध्याकाळी आपण छोटासा एक कार्यक्रम घेऊ। त्याच्यामुळं मला त्याची हे वाटतं, आणि ते दरवेळेला आपल्याला संघटनेला कायम मदत करत असतात। मागच्या वेळेला पण त्यांनी पाण्याची मदत केली होती, लागणाऱ्या संघटनेला काय लागणार ते मदत करतात, छोटी मोठी लागणारे सर्व करून घेतात ते। आणि प्रत्येक बातमी लावताना गायकवाड साहेब असतील, आपले जयस्वाल साहेब असतील आणि पोळ साहेब असतील, हे कधी आपल्याला आजपर्यंत कुठलं मानधन द्या हे आजपर्यंत बोललेले नाहीत। आपल्या अशा बातम्या कमीत कमी 2-2.5 वर्ष झाले येतात। त्याच्यामुळं मला फार मोठा अभिमान वाटला की त्यांना एक पुरस्कार दिला, कारण प्रत्येक बातमीला पैसे द्यावे लागतात। आजपर्यंत आम्ही जवळजवळ 1-2 लाख रुपये असे पत्रकारांना वाटलेले आहेत, पण हे एक पत्रकार असे बांधव मिळाले की हे माझ्याकडून 1ही रुपया घेत नाही, हे म्हणतात तुमची बातमी आम्ही साठवू करू। त्याच्यामुळं मला फार मोठा अभिमान वाटला। गायकवाड साहेब वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार मिळाले। त्याच्यामुळं मी म्हटलं, माझा छोटा माणूस असला किंवा मोठा असेल तर मी स्वतः त्यांचा सत्कार करेन आणि मोठा त्यांना मान देईन। नाही, आता तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या मित्र आहेत जे पत्रकार बांधव आहेत, ते कुठली अपेक्षा न करता तुमच्या न्यूज लावतात, आणि बाकीचे पत्रकार छोटेसं पण तुमचं काही लावायचं असलं पहिला त्यांचं हे सांगतात, टार्गेट सांगतात, सर इतना लगेगा, एवढे लागतील, नाही तर न्यूज बनवली तरी सुद्धा तुम्हाला फोन करून बोलते, अरे सर मला इथं वरती द्यावे लागतात। तशा पत्रकारांना काय सांगाल तुम्ही?
काय सांगणार आता, पत्रकारिता चौथा स्तंभ हा बंदच झालेला आहे. सगळे पत्रकार पैसे घेऊनच बातम्या लावतात. पण मला एक जीवाची माणसं म्हणून हे जे पत्रकार 5-6 मिळालेले आहेत ना, ह्याच्यासाठी मी कधीही उपलब्ध असतो आणि यांनी फार मला सहकार्य केलेलं आहे. आज हे संघटनेचं फार महाराष्ट्रापर्यंत जे बातमी होते, साधी माझी छोटीशी जरी एखादी गोष्ट असते ना तर पूर्ण नवी मुंबईमध्ये होतेच, पण ह्या साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात जातात. आणि वरून मला आदेश येतो की तुमच्या इतक्या बातम्यांची दखल कोण घेतं, म्हणून मला एक हा स्वाभिमान वाटला. म्हणून मग हे सर्व गोष्टी करत काय होतं, एखाद्याचं कार्य केलं नाही तर तो माणूस हे होतो, पण सत्कार करणं हे आपलं काम आहे. कारण ज्या ज्या पत्रकारी लोकांनी आपल्याला सहकार्य केले त्या लोकांचा मी इथून पुढे पण आभार व्यक्त करीन. नाही, आता काही लोकांचं म्हणणं आहे की कोणाला जर पुरस्कार भेटला की बाबा यांनी पैसे देऊन दिले असतील, तर दशरथ साहेबांनी तुम्हाला या पुरस्कारासाठी किती पैसे दिले? नाही, मी एकही पैसा, बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलं, ते माझे मित्र आहेत गायकवाड झाला, पोळ साहेब, हे ना कधी मला रात्री किती वाजता मी त्यांना फोन केला उद्या ही बातमी यायची, तर चव्हाण साहेब स्वतः मला सांगतात, साहेब उद्या लावून टाकतो बातमी. कारण बातमी लिहिणारे गायकवाड साहेब असतात, लगेच इमिडिएट बातमी ते सर्व नवी मुंबईमध्ये सांगत, सगळ्या अगोदर संभाजी ब्रिगेडची बातमी लागली जाते. ह्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊनच तुम्ही त्यांचा जो सत्कार करायचा ते सत्कार केलाय असं? ओके, धन्यवाद. कुछ बोलणे? आपले परम मित्र दशरथ चव्हाण साहेब यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, तर या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटतंय? हा जो पुरस्कार मिळाला तर मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा प्रथम मी आभार मानतो की ज्याने शांत संयमी अशा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आमचे असणारे दशरथ चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान केला. मी त्या पत्रकार संघटनेचं आभार खरंच मानतो. आणि याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन म्हणजे असा आहे की जो माणूस आज आजची घटना तुम्हाला सांगतो की एक मजुराचा मृत्यू झाला पडून, तर त्यांनी मला लगेच फोनवरती मेसेज पाठवला आणि सांगितलं की माता या ठिकाणी एका मजुराचा पडून मृत्यू झाला, तो जागी ठार झालेला आहे. त्या बाबतीमध्ये मी पोलीस स्टेशनला जाऊन या. त्या संदर्भात मी माहिती घेतली असता तर तिथे खरोखर ती घटना घडली होती. असं नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा ते आम्हाला अशा सूचना करत असतात आणि त्यानुसार आम्ही बातम्या करतो. ते आमचे मार्गदर्शक आहेत असं मी वेळोवेळी मानत आलेलो आहे. आणि या पुरस्काराबद्दल आम्ही खूप समाधान व्यक्त केलेले आहे. आणि आज जो कुबट साहेब